मित्रांनो, जय श्री महाकाल। तर मित्रांनो, तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई तुम्ही ज्या कथा ऐकत आहेत या वाचत आहेत या आम्हाला ऐकवता आहेत, तर तुम्ही कोणत्या पुस्तकातून या कथा वाचताय? तर मी शिवलीला अमृताचे अध्याय यांच्यातल्या त्या कथा आहेत। प्रदोष व्रताची कथा 5वा अध्याय आहे, शिवरात्रीची कथा 4था अध्याय आहे, रुद्र अध्याय आणि रुद्राक्षाचा महिमा 11वा अध्याय आहे, भस्माची जी कथा आहे शिवाच्या भस्माची कथा तर तो 7वा अध्याय आहे। तर अशा ज्या तुम्हाला इच्छा असतील त्या शिवलीला अमृताच्या पुस्तकामध्ये संपूर्ण कथा आहेत। हे शिवलीला अमृताचं पुस्तक कोणी आणलं आहे भूतलावर आपल्या इथे। तर हे शिवलीला अमृताचे जे पुस्तक आहे तर हे स्वर्गातून सप्तऋषी ज्या वेळेस खाली भूलोकावर आले होते तर त्यांनी हे शिवलीला अमृताचे हे पुस्तक भूलोकावर सप्तऋषींनी आणलेले आहे। तर साक्षात शिव आहे त्याच्यात। तर सर्वांनी शिवलीला अमृताच्या कथांचे पारायण पण केले, स्वामींचे पारायणाबरोबर तरी सुद्धा चालेल। तर भगवान शिव आपल्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करतात। तर मित्रांनो, तुमच्या कमेंट्सवर हे प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे। तर आता आपण ऐकूया। खाली जो त्रिकोण आहे लिंक टाकलेली आहे तर त्रिकोणावर क्लिक करा आणि शिव सहस्रनामावली आणि लक्ष्मी सहस्रनामावलीचं पठण करा रात्री झोपण्याच्या अगोदर। जर आपण असे काहीतरी पुराणातील जे काही मंत्र स्तोत्र जर पठण करून या श्रवण करून झोपले तर आपल्याला झोप पण छान लागते। आणि उद्या मार्तंड भैरव म्हणजेच मल्हारी सप्तशतीचे पारायण हा पहिला दिवस। तर सर्वांनी शालिनी भक्तिसागर हे चॅनल सर्च करून 1 ते 14 अध्याय आहेत। तर तुम्हाला 1 ते 14 अध्याय खाली भेटून जातील शालिनी भक्तिसागरवर। तर सर्वांनी षडनवरात्र मल्हारी सप्तशतीचे पारायण सर्वांनी करायचे आणि आवडल्यास लाईक शेअर सुद्धा करायचं। नाही तुम्हाला पारायण करायला वेळ 1 ते 14 अध्याय तर शालिनी भक्तिसागरवर 12, 13, 14 3 अध्याय पण आपण ऐकले मल्हारी सप्तशतीच्या पुस्तकातून। फक्त 3च अध्यायांचं पारायण श्रवण केलं या पठण केलं तरी पण आपल्याला संपूर्ण 14 अध्यायांचा पाठ केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल। शालिनी भक्तिसागरवर ते 3 अध्याय पण आहेत। तर तुम्ही सर्च करून ह्या 3 अध्यायांचं पण दररोज पारायण करू शकता, श्रवण करू शकता। देवपूजा करता करता, स्वयंपाक करता करता तुमच्यापर्यंत हे संपूर्ण सेवा मी पोहोचून दिलेल्या आहेत। नाहीतर तुम्ही ओम श्री मार्तंड भैरवाय नमः, नाहीतर ओम मल्हारी देवताय नमः या मंत्राचा सुद्धा जप करू शकता। असे काही जर आपण खंडोबा रायाचे पूजा पाठ मंत्रतंत्र केले या स्तोत्र केले तर आपल्यावर कुलदैवतांचा खंडोबा रायांचा आशीर्वाद राहतो आणि भंडारा नक्की उधळायचा। ज्या वेळेस आपण सप्तशतीचे पारायण करत आहोत त्यावेळेस हळद आपल्या कपाळी लावायची, याच्याने लक्ष्मी प्राप्ती होते आणि घरात महालक्ष्मी स्थिर राहते।